तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 4 म्हणजे 4था दिवस. सकाळच्या वेळी आपल्याला डायरेक्ट पुण्यातली ट्रिप पडली होती आणि पुण्यात शनिवार वाड्यापाशी खूप गर्दी होती. आज रविवारी म्हटलं अख्खा शनिवार वाडा भरूनच गेला होता. मग काय पुण्यातच छोट्या मोठ्या टकुळं मुकुळ ट्रिपा मारत बसलो आज आपण. कारण आज आपल्या घरात फंक्शन होतं म्हणून मला दुपारी तिकडं पण जायचं होतं. पण फंक्शनला आपल्याला दुपारी 3:30-4 नंतर जायचं होतं म्हणून त्याचा काही एवढा विषय नव्हता. मग दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण पिलो थंडगार ताक. उन्हाने काही सुचत नव्हतं. मग आपण घराकडे निघालो आणि फंक्शन आहे म्हणलं गेलो. जरा दाढी कटिंग केली. मग आरशात जरा हे केलं, आपलं चेहरा दाखवला. इकडं तिकडं बघत होतो काय चांगला आलो का नाही मी. मग तिथून आपण गेलो शैलेश शेठच्या दुकानावर. तिथे बाजूला काम होतं म्हणून म्हटलं शैलेश शेठला पण भेटून जावं. शैलेश शेठ म्हणले अण्णा तू ब्लॉगच चालू करतो नुसतं. मग काय मित्रांनो, निघालो असं आपल्या गोटावड्याकडं आत्याच्या घरी. मग आमचे भाचे बुवा समर्थ एकदम नवदेवासारखे तयार झाले होते. त्याला म्हणलं इकडं बघ इकडं बघ. मग तिथून आपण गेलो कार्यालयात आणि तिथे गेल्या गेल्या छोटी मुलं झाली खेळायला चालू. आणि फंक्शन होता म्हणून जास्त क्लिपा नाही काढता आल्या. वैभव दादाचे मित्र म्हणले ब्लॉग काढ. म्हणलो काढू ना, काही विषय नाही. आप्पाला म्हणलो तुझी क्लिप घेतो. आप्पा तू 6 वाट्या गाजर का हलवा खाय आहे. मग सगळ्यांचं झालं. आमची फॅमिली पण बसलो होतो आम्ही सगळे. तिथून मग आम्ही निघालो आमच्या घराकडे. आणि मला माझ्या घराकडे निघायलाच 1 वाजला होता. खूप उशीर झाला होता. मग आपण भूमकर चौकात जरा गॅस भरून घेतला गाडीला. उद्याची तयारी उद्याची तयारी महत्त्वाची होती. मग आपण निघालो आपल्या तिथून गॅस भरून घराकडे. आणि आजचा एकूण धंदा झाला आहे आपला 936 रुपये. कारण कॅलेंडरवर लिहणं खूप महत्त्वाचं आहे. महिन्याला हिशोब करताना सोपं पडेल मलाच. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया उद्या.